नमस्कार मित्रांनो, धर्मक्रांती लाईव्ह मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, ताकद, त्याग, समर्पण, हिंदू धर्मनिष्ठा, युद्धनीती धुरंधर आणि 150 लढाया जिंकणारे, तब्बल 16 भाषा बोलणारे छत्रपती संभाजी महाराजांची अशी ख्याती आपण पुस्तके, चित्रपटातून पाहिली असेल. परंतु धर्मवीर हे कवी व लेखन कलेचे उत्तम जाणकार होते. त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृतमध्ये, तर नायिकाभेद, 7 शतक व नखशिका हे ग्रंथ ब्रज भाषेतून लिहिलेले आहेत. आणि हाच इतिहास आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज उद्यानात एका सुंदर अशा पुतळ्याच्या दर्शनाने बघायला मिळणार आहे. आणि ही सौभाग्याची गोष्ट देणारे तमाम शिवप्रेमी व पुणे महानगरपालिका यांचे समस्त शिवशंभू भक्तांच्या वतीनं धर्मक्रांती लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की उद्यानाला नाव छत्रपती संभाजी महाराज आणि पुतळा मात्र गडकरींचा. या गोष्टीचा तीव्र विरोध करत शिवप्रेमी समाजसेवकांनी पुणे महानगरपालिकेकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि शंभूप्रेमींच्या या मागणीचा आदर करून सन्मान करत पुणे महानगरपालिकेने धर्मवीर संभाजी महाराज हे ग्रंथलेखन करत आहेत असा एक सुंदर पुतळा उभारून सोबतच भव्य अशी शंभूसृष्टीचे देखील निर्माण केले आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते व शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचे भव्य अनावरण आणि उद्घाटन करण्यात आले. या अभूतपूर्व सोहळ्याचे मानकरी, पाठपुरावा करणारे शिवप्रेमी व पुणे महानगरपालिका यांचे मनापासून अभिनंदन. शिवप्रेमींनी जर पाठपुरावा केला नसता तर कदाचित हा आनंदाचा क्षण आपल्याला बघायला मिळाला नसता. धर्मक्रांती लाईव्ह